अमर फोटो स्टुडिओ बद्दल बोलायला खूप आवडेल, कारण मला असं वाटतं की या एका नाटकाने नवीन प्रेक्षक घडवला सुद्धा नाटकासाठी इन जनरल, की ते नाटक बघून इच्छा व्हायला लागली अनेकांना की नाटक बघण्यात किती मजा आहे आणि आपण आता हे नाटक बघितलं, अजून काय काय नाटक आहेत मग जाऊन एक्सप्लोर करूया. तर अमर फोटो स्टुडिओ हा तुमच्यासाठी कसा अनुभव होता आणि काय काय सरप्राईजेस तुम्हाला मिळाले लोकांकडून? विलक्षण अनुभव होता. म्हणजे एकतर नाटकाची ती प्रक्रिया आहे ना, ती मला पूर्ण अनुभवता आली. कारण म्हणजे त्याआधी मी ज्या नाटकांमध्ये काम करायचो त्या नाटकांची प्रक्रिया मी पाहिली होती. पण इथे कसं होतं की इथे अगदी राईट फ्रॉम डिस्कसिंग द जर्म की कशाबद्दल आपण नाटक करणार आहोत, इथपासूनच्या डिस्कशनपासून ते नाटक अख्खं मूर्त रूपात बाहेर आपण पाहिलं, तिथपर्यंतचा अख्खा प्रवास पाहिला. त्या नाटकाचे गावोगावी परदेशात सुद्धा आम्ही शोज केले. तो एक अनुभव माझ्यासाठी कमाल होता. कारण त्याच्या आधी हर्बेरियमचे फक्त 25 प्रयोग करत होतो मी. इथे तसं नव्हतं. इथे आम्ही वी वर ओपन टू ॲज मेनी शोज ॲज वी कुड डू. आणि त्याच्यात परत ही नवीन मंडळी सगळी होती आणि त्यांची एनर्जी वेगळी, त्यांचं एक शिकण्याची प्रोसेस बघण्यात पण वेगळी मजा होती. निपुण किती छान वेगळ्या पद्धतीने बसवतो नाटक तेही मला कळलं. अमेयचे हिस्ट्रिऑनिक्स मला कळले, सुरतच्या गमती जमती कळल्या. म्हणजे अभिनयातल्या म्हणतोय मी, एरवी सुद्धा आयुष्यात खूप दमाला येते. पण त्यांचा जो एक कामरादेरी म्हणतो ना की ती त्यांची कशी होती दिलदुस्ती दुनियादारीमुळे. सखी आहे, पूजा आहे, सिद्धेश पुरकर होता आधी, नंतर साईनाथ होता. ही सगळी मंडळी यांचं सगळं आम्ही त्याचे तुला गंमत वाटेल की आम्ही कल्पना विचार करत होतो काय काय करता येईल. मी आधी निपुण आला, निपुणला आपण सांगूया. मग मनस्विनी आली, त्यांनी सांगितलं की हो मनस्वी छान लिहिल तर आपण तिच्यासमोर या सगळ्या कल्पना डिस्कस करूया. मग आम्ही तिला सगळं सांगितलं की अशा बऱ्याच गोष्टी पाहिजेत. शुड बी काय पटकन उठून एखादा माणूस गाणं गाईल किंवा ऑडियन्सशी इंटरॅक्ट होईल असं सगळं पाहिजे. तर तिने खूप मस्त तो प्लॉट आणला आणि तिने ते नाटक इतकं छान लिहून आणलं होतं की त्याच्यानंतर मग ते त्याच्यात काय ॲडिशन्स करता येतील, सबट्रॅक्शन्स काय करावे लागतील वगैरे सगळं बघून मग ते नाटक उभं राहिलं. मग ते प्रयोगागणिक कसं रंगत गेलं. आधी कसे हे रिलक्टंट होते, आपण 50 प्रयोग करूया का, आपण किमान 50 तरी करूया वगैरे इथपासून झालेली सुरुवात. मग त्यांना जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते. आणि अगदी आतापर्यंत जिथे शेवटचे काही प्रयोग अशा ऍड्स वाचून लोक अस्वस्थ होत होते की प्लीज नको शेवटचे म्हणू नका, बाकी काय चालेल. हे किती कमाल. हो ऍब्सोल्युटली. आणि आज 8 मे आहे, 7 मे 2023 आम्ही त्याचा शेवटचा प्रयोग केला होता. त्यामुळे 1 वर्ष झालंय आज ऍक्च्युअली. पण अजिबात वाटत नाही. म्हणजे मला असं वाटतं इट लिव्हज रेंट फ्री इन आवर ब्रेन्स असं साधारण नाटक आहे. आणि मला वाटतं ते इतकं रेलिव्हेंट होतं, आमची भाषा बोलणारं सुद्धा होतं. एक्झॅक्टली. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मजा यायची. एक्झॅक्टली. त्याचं सगळं श्रेय आहे ना ते त्या मुलांना जातं. त्या लोकांनी खूप मेहनत घेतली आणि खूप मनापासून ते नाटक केलं. त्यामुळे त्यांचे आणि आता काय आहे की मी स्वतःच असं म्हणतो की यू शुड कीप डुईंग मोर वर्क. आणि ते इतके आता बिझी झालेत सगळी मंडळी की त्याला एक कुठेतरी आपण थांबवणं सुद्धा आवश्यक होतं. आणि ते सुद्धा त्यांना मला शिकवायचं होतं की आपण असंच एखादी गोष्ट कायम टांगती ठेवू शकत नाही. वी हॅव टू गिव्ह एन एंड टू इट, प्रॉपर एंड टू इट. अँड एक काय म्हणतात त्याला एक प्रॉपर सलाम करायला पाहिजे त्याला. सो तसं आम्ही ते थांबवलं. सो वी वर आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. महत्त्वाचा मुद्दा ऍक्च्युली. कारण नाहीतर काय माहिती ना ते खूप टेम्पटिंग असतं प्रत्येक गोष्ट. तुम्हाला लोक येतात, लोकांना अजून हवंय, मग का पण आपण जर का तेच थांबवलं नाही तर आपण पुढचा विचार नाही करणार. सो वी नीड टू एंड इट आणि एंड इट प्रॉपरली. त्याला एक मान दिला पाहिजे, ग्रेसफुली एंड केलं पाहिजे. मला थोडंसं परत हर्बेरियमकडे यायचंय. हर्बेरियमच्या निमित्ताने नाट्य निर्मिती झाली आणि आता या सध्या परिस्थितीत एखादं नाटक निर्माण करताना, त्याची निर्मिती करताना मला विचारायचं काय चॅलेंजेस असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला नाटक बघताना आम्हाला प्रेक्षक म्हणून अजिबातच जाणवत नाही. आम्ही तिकीट काढतो, जातो, मनोरंजन होतं, आमच्या सगळ्या लाडक्या कलाकारांना जाऊन भेटतो. पण तो प्रयोग उभा करण्यामध्ये काय काय कोणाकोणाला काय काय करावं लागलं असेल याचा कधीतरी विचार होत नाही. सो तुमच्या निमित्ताने मला जाणून घ्यायला आवडेल की नाट्य निर्मिती करण्यात काय काय एक्झॅक्टली चॅलेंजेस असतात. खूप मोठी चॅलेंजेस असतात. म्हणजे अगदी जर का फिनान्सेस बद्दल आपण फक्त एक पोर्शन त्याचं बघायचं ठरवलं तर ते अशा प्रकारचा बिझनेस आहे ना की ज्याच्यात वन टाइम इन्व्हेस्टमेंट नाही आहे. सो ती इन्व्हेस्टमेंट आहे ती प्रत्येक प्रयोगाला तुम्हाला थोडी थोडी करत राहावी लागते. आणि तिथून थोडंसं जर का इन्कम येत नाही राहिलं
तर तुम्ही त्या दिवशीचे पैसे सोडाच, तुम्ही तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट सुद्धा रिकवर करू शकत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते फिनान्शियली वायबल करण्यासाठी त्याचा खूप मोठा व्यवस्थित विचार होणं खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपला मुव्हिंग थिएटर आहे. त्यामुळे आपल्याला एका ठिकाणी थिएटर म्हणजे दिनानातलाच प्रयोग चालू आहेत 6 महिने तसं नाही करता येत. त्यामुळे आपला सेट जो असतो तो आपल्याला इझिली मूव्ह करता येईल असा बनवावा लागतो. ते एक खूप मोठी अडचण असते की 2 प्रयोग करायचे असले तर इथून आता तर खूपच डिफिकल्ट झाले. म्हणजे आता तर इट इज नॉट, यू कांट इमॅजिन एक दिनानाथचा प्रयोग केल्यानंतर गडकरीचा प्रयोग केला, तुम्ही पोचाल की नाही याचीच शंका आहे. कारण तुम्ही पोचाल कदाचित बाईक करून, पण सेट पोचू शकत नाही. तरी करतात भरत जाधव, प्रशांत दामलेकर, ही मंडळी, या लोकांना मानलं पाहिजे ते त्याच्याचसाठी आणि त्यांची एनर्जीला. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या खूप थोड्याशा अडचणीच्या होतात. आणि त्यातून जर का प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही तर तो एक खूप मोठा, एखादं एक चांगलं नाटक असतं, उत्तम असतं, गंभीर असतं, लोकांना उठून गंभीर नाटक बघायचं नसतं, ही एक आता मोठी अडचण झालेली आहे खऱ्या अर्थाने. कारण अस्तित्व नावाचं नाटक मी आत्ताच बघितलं भरत जाधवचं, इतकं अप्रतिम नाटक आहे. पण थोडंसं सिरियस असल्यामुळे कदाचित लोक, आणि भरत जाधव त्यांना त्यांच्या याच्यात दिसत नाही कल्पनेप्रमाणे, त्यामुळे ते कदाचित जात नसेल. पण त्यांनी नाटक सफर होतं, एखादं चांगलं नाटक वर येऊ शकत नाही असंही वाटतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आणखीन एक म्हणजे ना, मी हर्बिरियम करण्यामागचा जो माझा प्रयत्न होता ना, की मुळात नाटक हे कशा पद्धतीनं सादर झालं पाहिजे, त्याचं क्राफ्टिंग कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे. म्हणजे त्या नाटकाचा एक सुरुवातीचा बिंदू आहे, आणखीन त्याचा एक शेवटचा बिंदू आहे. त्याच्यामध्ये सगळं घडणारं नाटक तुम्ही पूर्ण एक सर्कल कंप्लीट करताय की नाही याचा विचारही व्हायला पाहिजे, जो पूर्वीच्या नाटकांमध्ये व्हायचा. सगळ्या कॅरेक्टर्सना ना एक प्रॉपर त्यांचं वर्तुळ पूर्ण व्हायचं, तसं सुद्धा होणं आवश्यक आहे. ही सुद्धा एक गोष्ट खूप महत्त्वाची असते नाटक करताना. त्यामुळे ते कसं तुम्ही ब्रेकडाऊन करणार, त्याचं इंटरव्हल पॉईंट कुठला असला पाहिजे, सेकंड हाफमध्ये ते नाटक कसं वर गेलं पाहिजे पहिल्या हाफपेक्षा, या सगळ्या गोष्टी अभ्यास करण्यासाठी म्हणून आधीची नाटकं वाचणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी खरं तर ते 5 नाटकांचा उपक्रम करून पाहिलं की आपल्याला पण कळू देत ना की कशा पद्धतीनं नाटक निर्मिती तेव्हा व्हायची, कशा पद्धतीनं प्रेक्षक हे स्वीकारायचे, का स्वीकारायचे हे सुद्धा कळलं. सो ह्या सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत आणि ते होणं गरजेचं आहे पण, असं मला वाटतं.